ऑसम गाइस, काय नजारा आहे. तर गाईज आता आपण आलो आहोत जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या आवारात. आता आपण थोड्याच वेळात मंदिरात जाणार आहोत. पण दुर्दैव असं आहे की आतमध्ये मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही आहेत. त्यामुळे जर बाहेर काही आम्हाला शूट वगैरे करता आलं तर आम्ही ट्राय करू. म्हणजे बाहेरून जेवढं काही कवर करता येईल तेवढं आपण ट्राय करूया. गाईज 10 मिनिटाच्या फक्त वॉकिंग डिस्टन्ससाठी ऑटोवाले 200-300 असं चार्ज करतात. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही चालतच जाणार आहोत. गाईज चालत चाललो आहे आम्ही. आणि इथे रिक्षावाले खूप बनवतात बरोबर. म्हणजे ह्या लोकांना आपण आपल्या इथे महाराष्ट्रात सांभाळून घेतो, पण हे लोक इथे लय हलकटगिरी करतात. खूप पॉलिटिक्स आहे इथे. म्हणजे एकमेकाचा धंदा करून द्या, हे ते अशी खूप पॉलिटिक्स आहे. तर कधी तुम्हाला इथे यायचं असेल तर प्रॉपर एक सेटिंग लावा व्यवस्थित आणि मगच या. नाहीतर इथे कायच्या काय रेट सांगतात, काही रेट सांगतात. खूप लुटमारीचे धंदे प्रायव्हेट आहेत ना. अरे ट्रेन मध्ये थोडी आहे भाग आहे. ऑसम गाइस, काय नजारा आहे. मन तृप्त झालं एकदम. पुढे शूज स्टँड आहे का. एवढं 2 तास ट्रॅव्हल करून आम्ही आलो, पण वर्थ आहे यार. काय मंदिर आहे. अशी जवळ मंदिराच्या आल्यावरच एक चांगली वाईब येते. तर गाईज आतमध्ये गुरुजी आहेत. तर हॉटेलवाल्यांनी आम्हाला त्यांचा नंबर दिला होता आणि त्या गुरुजींच्या थ्रू आम्ही आता दर्शन करणार आहोत. तर त्यांनी आम्हाला बोलवलं पश्चिम दरवाजाला. तर आम्ही तिथे चाललो आहोत. तर मेन जी लाईन लागते ती लाईन गेटपासून लागते, म्हणजे सिंह दरवाजा, तिथून लाईन लागते. पण आम्ही पश्चिम दरवाजा इथून चाललो आहोत. म्हणजे तिथून आमचं थोडं लवकर दर्शन होईल, पण लांबून होईल. असत गेलं की हाच गेट आहे. काहीच तुम्ही बघू शकता झेंडा कसा उलट्या दिशेला फडकतोय. मेन गेटच्या इथून आमची एंट्री झाली आहे आणि खूप छान वाटते बघा. हळूहळू कळस जवळजवळ येतो आहे आमच्या. आणि आता थोड्याच वेळात आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करून दर्शन घेणार आहोत. तर आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही जगन्नाथपुरीला आलो आहोत, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि एक आमच्या बकेट लिस्टमध्ये होतं हे जगन्नाथपुरीला येऊन श्रीकृष्ण भगवानांचं ह्या अवतारामध्ये दर्शन घ्यायचं. तर खूप छान वाटतं आहे गाईज. तुम्ही पण नक्की आणि दर्शन घ्या. हे बघा आता लांबूनच घ्या, नंतर तुम्ही स्वतःहून येऊन दर्शन घ्या. पण मस्त वाटेल तुम्हाला, खूप प्रसन्न वाटेल. तर मंदिराच्या आवारामध्ये जेवढी पॉझिटिव्ह वाईब आहे ना, स्पिरिच्युअल वाईब आहे. आणि आतमध्ये काय असेल ते मी कल्पना पण नाही करू शकत. खूप छानच असेल जे काय असेल ते. या मंदिराच्या वरती जे चक्र आहे त्याच्याबद्दल सगळेजण बोलतात की सर्व अँगलने ते सेमच दिसतं, गोलच दिसतं. तर आम्ही लायन गेटपासून पश्चिम दरवाजापर्यंत एवढं चालत आलो, म्हणजे कर्वच केला आम्ही कंप्लीट. तरीसुद्धा ते सेम टू सेम तसंच दिसतं एकदम चक्रवरती. तर हा आहे गाईज पश्चिम दरवाजा आणि इथूनच आमची एंट्री होणार आहे. तर आता आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये आणि आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि आता आतमध्ये फोन्स अलाउड नाही आहे, तर बाहेरूनच सगळ्यांनी दर्शन घ्या. आणि आता आम्ही दर्शन करून येतो. बघू कसं होतं आमचं दर्शन. गर्दी आहे आज थोडीफार, तर बघू कसं होतं आहे. येऊन तुम्हाला आम्ही सांगतो. चला मग भेटूया आता दर्शन झालं की. सगळ्यांनी करून घ्या दर्शन. मेन तर ह्या झेंड्यांचं दर्शन सर्वात पहिले करायचं असतं, तर करून घ्या. आणि हे बघा चक्र. थोडं आम्ही नाईटला आलोय म्हणून दिसत नाहीये, दिवसा आलं असतं तर दिसलं असतं. चला तर गाईज आम्ही मोबाईल सबमिट करतोय, ते मोबाईल्स अलाउड नाही आहे. तर मित्रांनो, मंदिराकडे जाताना वाटेमध्ये आपल्याला खूप ठिकाणी अशी स्टॉल्स भेटतात जिथे चप्पल पण ठेवतात आणि मोबाईल्स पण ठेवतात. पण त्यांच्याकडे हे सर्व न ठेवता मंदिराच्या आतमध्ये 2 स्टॉल आहेत, तिथे हे सर्व ठेवा. कारण की तिथे फ्री सेवा उपलब्ध आहे. म्हणजे जर तुम्हाला स्वखुशीने काही त्यांना द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता, नाहीतर फ्री सेवा तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेर जास्त पैसे देऊन विनाकारण लुटले नका जाऊ. दर्शन वगैरे करून आमचं झालं आहे आतमध्ये.
खूप छान असं दर्शन झालं. वंशिकाला उचलून घेतलं मी, दर्शन होत नव्हतं तिचं. हाईट कमी पडत होती कारण पुढे सर्व हाईटवाले होते आणि भरपूर आतमध्ये गाभारा आहे आणि खूप बाहेरून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं पटापट असं पळत आणि दिसतच नाही मेन म्हणजे. पण खूप मन प्रसन्न झालं एकदम दर्शन घेऊन. असं वाटतं उद्या परत यावं सकाळी. म्हणजे उद्याचे प्लॅन्स वेगळे आहेत. उद्या प्लॅन्स वेगळा आहे आणि फुल ऍक्च्युली आम्ही शेड्यूल आज टाईट सकाळी आहे. येणार होतो ह्या मंदिरामध्ये, पण आमची ट्रेन झाली आहे लेट, खूप लेट झाली. 7 वाजता पोहोचणार होती ती 2 तास लेट होती. 9 वाजता आम्ही पोहोचलो. त्यामुळे पुढचे सगळे प्लॅन्स हल्ले गेले. त्यामुळे आम्ही आता संध्याकाळी आलो आहे दर्शन घ्यायला. पण आजच दर्शन घ्यायचं होतं आम्हाला लोकांना. पण खूप छान दर्शन झालं आणि मस्त. हो, मी बरीचशी रहस्य इथे जी सांगितली आहेत ती सर्व म्हणजे इथे आल्यावर समजतात किती खरी आहेत ते. खूप म्हणजे आवडलं सगळं बघून. आणि थंडी पण खूप आहे. थंडी पण भरपूर आहे, मरणाची थंडी आहे. मीटिंग चालू आहे. पण सगळे या मंदिराला जोपर्यंत तो राजा आहे तोपर्यंत हे मंदिर मेंटेन. जेव्हा हे रस्ता आहे ना बाहेर झाला इथून. हे बघ क्रिश, हे लाइटिंग हे चालत होते. माहिती बोललो नाही. तिथे झेंड्यावर मारले. गार्डन वगैरे एकदम मस्त मेंटेन ठेवलंय. गाल आणि नाक. हा आहे नॉर्थ गेट. आतमध्ये आम्हाला जे पंडितजी घेऊन गेले होते तर त्यांनी आम्हाला भरपूर काही रहस्य सांगितले अजून आणि खूप मस्त वाटलं सगळं ऐकून आणि खूप छान दर्शन झालं. तर बघूया आता. तर आपण जायचं आहे घरी गपचूप. तर मंदिराच्या बाहेर आल्यावरती या सर्व स्वीट डिश आहेत. सर्व म्हणजे इथल्या फेमस स्वीट डिश आहेत. तुम्ही बघू शकता काय काय आहे ते. रबडी आहे, मावा इडली आहे, छेनापोडा इथलं जे फेमस आहे ते, आणि गुलाबजामुन, रसगुल्ला, सर्व इकडचे जे फेमस स्वीट आहेत ते सर्व आम्ही खाऊन बघितलं. तर गाईज आता आम्ही स्वीट डिश वगैरे सर्व खाल्लं. सर्व आता स्वीट आयटम्स खाऊन आमचं झालेले आहेत आणि आता बघू अजून आपण जर काही खाणार असू तर त्याचं मी तुम्हाला शूट दाखवतो. ॲक्च्युली आमचा कॉल चालू झाला त्यामुळे खातानाचं शूट नाही घेता आलं. आता आपण घेतोय प्रसाद. वंशिका काय खाते तू? ओडिसाचा चाट. काय बोलतात त्याला? मटर सूप. म्हणजे आपल्या इथे सफेद वाटाणे जे पाणीपुरी असतं ना रगडा, त्याचं ती लोक सूप देतात. तर गाईज मस्त दर्शन वगैरे करून झालं आणि खाऊन पण झालं आमचं आणि आता आपण चाललो आहोत घरी. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग टिल दॅन टेक केअर, बाय बाय. उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत.